विरोधी पक्ष म्हणून आम्ही आहोत, आम्ही त्यांच्याशी लढतही आहोत. आता आमच्यातले माणसं जे फोडतात आहे, म्हणजे बस बघा गंमत, म्हणजे काँग्रेसची भारतीय जनता पक्षाचे 2 जे अजेंडा होता आहेत, एक होता काँग्रेसमुक्त भारत करणे आणि दुसरा होता 100% भारतीय जनता पक्ष करणे. या दोन्हीकडे जर आपण वळून बघितलं, म्हणजे पॉलिटिकली हे पार्ट आहे, सरकार विरोधात गव्हर्नन्स जाऊ द्या, तर आज काँग्रेसमुक्त भारत करता करता सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसच आहे आणि काँग्रेसचीच त्यांना भीती आहे म्हणून काँग्रेसवरच सर्वात जास्ती अटॅक देखील करतात आहे, आमच्या नेतृत्वावर करतात आहे. याचा परिणाम असा झाला की काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात आता मुख्यमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी जर भाषण करताना मागे वळून जर स्टेजवर बघितलं तर भारतीय जनता पक्षच किती काँग्रेसयुक्त झालेली आहे हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे तिथे हा त्यांचा पण तुम्हाला मान्य आहे म्हणजे भाजप काँग्रेसमय झालेली आहे असं तुम्ही पण मान्य करताय? भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर ब्लॅकमेल करून किंवा लालूच दाखवून काँग्रेस फोडण्याच्या नादामध्ये त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी अन्याय केला आणि आता स्टेजच त्यांचं सगळं काँग्रेसचं आणि विरोधकाचं झालं. हे मान्य करायचं काय हे सत्य. चला त्याला दुसरा जो भाग आहे आणि 100% भाजप म्हणजे काँग्रेस मुक्तही केल्या गेल्या नाही, 100%ही केल्या गेल्या नाही. बिहारमध्ये आम्ही जिंकलो म्हणून दिंडोरा पेटणाऱ्या भारतीय जनता पक्षाने एक लक्षात घ्यावं की तिथे त्यांना नितीश कुमार सारख्या कट्टर अँटी RSS माणसाला सोबत घ्यावं लागलं. म्हणजे अँटी RSS माणसाचा चेहरा समोर करून त्यांना पुढे जावं लागलं. पासवानही जे प्रकरण आहे तेही तशाच अनुषंगाचं आहे. त्यामुळे जे संघाच्या विरोधात ज्यांची हयात गेली, अर्धे जे संघाच्या विरोधात आहे त्यांना सोबत घेतल्याशिवाय त्यांना निवडून येता येत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.